तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रलंबित समस्या, ग्रामपंचायत कारभारातील कथित अनियमितता आणि नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी मंगळवार 16 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। या आंदोलनाद्वारे सोनाळा ग्रामपंचायतीतील अवैध पदभरती प्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर करावा, नियमबाह्य कर्मचारी नियुक्ती व बोगस ठराव प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच ग्रामसभा न घेणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच सोनाळा ड यादीतील रिमांडमध्ये टाकण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल मंजूर करण्यात यावे, गेल्या 15 वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्राम कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, तसेच लिपिक व कारकून पदासंदर्भातील लेखी पत्रानुसार ठरावाची प्रत व कार्यालयीन कामकाजाचे पत्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। याशिवाय पाणीपुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना संबंधित ठरावाची प्रत देऊन त्यांची सेवा कायम करण्यात यावी, सोनाळा बसस्थानक परिसरात महिला व प्रवाशांच्या सोयीसाठी चालते फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सर्व मागण्या मान्य कराव्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण अन्नत्याग उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। या उपोषणामध्ये सतीश वानखडे, श्रीकृष्ण झालटे, प्रकाश मात्रे, राजेश उमाळे, नितीन देशमुख, शंकर कांडेलकर, शेख आशिक, शेख गफूर, सुभाष मालटे आणि श्रीराम वावरे यांचा समावेश आहे। MCN न्यूज मराठीसाठी कैलास खोटे, सोनाळा। आम्ही सोनाळा नागरिक काल 16 जूनपासून उपोषणात बसलो आहे। आमच्या सोनाळा ग्रामपंचायतला बऱ्याच मागण्या आहेत। पहिली मागणी आहे 1 मेची ग्रामसभा न घेतल्याबद्दल ग्रामसेविका शुभांगी धोटकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। दुसरा मुद्दा आहे 15 वर्ष सेवा देणारे कर्मचारी त्यांना ग्रामपंचायतमध्ये पदनियुक्त करण्यात यावे। आणखी चौथा मुद्दा आहे ग्रामपंचायतमध्ये जे चालते फिरते शौचालय आणलेले आहेत ते बसस्थानकावर कायमस्वरूपी ठेवून नागरिकास वापरण्यास आणावे। चौथा मुद्दा आहे जे पदभरती झाली आहे ते अवैध झाली आहे त्यांच्यावर कारवाई करून व जे समजा पदभरती करणारे ग्रामसेवक हिंद जय भारत। सोनाळा ग्रामपंचायतमध्ये पदभरती जी झाली आहे ते अवैधरित्या झाली आहे। कुठल्याही GR नुसार जे जिल्हा परिषद शिवचं जे जिल्हा परिषदचं जे पत्र आहे त्याच्यानुसार पदभरती झालेली नाही आहे। बस हेच माझी एवढी मागणी आहे।